हा बघा केवढं दुधी झालं इथे आणि अक्षरशः आम्ही फेकून दिले दुधी. हे बघा काही कामाचे नाही, कोण खात नाही. हे बघा अक्षरशः आम्ही फेकले दुधी. हे बघा दुधी आम्ही दिले फेकून. हे बघा किती आहेत. आणि असे कवळे पण आहेत. हे आहेत इथे. होते का हा इथं कवळा आहे. हा अंकिताला एक सांगतो, एक हा कवळा आहे तो घे काढून आपल्याला उद्यासाठी. आणि बाकीचे असे धरतायत त्यांना एवढं पीक आलं आहे. जशी भुताडकी कशी होते तसं त्यांना पीक आलेलं आहे. हा बघा हा मोठा फणस झाला आणि त्याच्यावर झालेत होंबील. हे बघा आम्ही होंबील म्हणतो, तुम्ही लाल मुंगे म्हणता ना, ते बघा त्याच्या बाजूला एक छोटा आहे नाही पण ह्याच्यावर होंबील आहेत. हे बघा सर्व डसलेले आहेत. वर गेले ना तर चांगला सोलून काढतील. हा एक आहे अजून आहे ना वर. हां हा वरती तीन आहेत, एका जागी 3 फणस आहेत. मला दाखवतो तुम्ही. हा की काढला आहे. हा हा हे मोठा आहे. 2 आहेत, एक पुढे पण आहे ना. हा बघा हात पोचेल काय काय करते. हा घोडा शिडी काहीतरी आणि छोटा घोडा त्या खुर्ची ना त्या खुर्ची ती पुरेल. थोडा हात पुरेल माझा एवढा असा, पण खुर्चीने चांगला पुरेल. हा बघा हे मोठं आहे, अजून काय सुकलं नाही आहे. हा एवढा 1 फुटाचा गॅप पडला आहे आणि वरती केळी आहे. माझ्या अंगावरती चिक नाही पडला पाहिजे. माझा हातच नाही पोचत. आयला काय खरं नाही 1.5 फूट तुझा हात नाही पुरत. चला आता मलाच काढायला लागेल. नमस्कार मंडळी, कोकणी आर्यन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. परत एकदा सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओसाठी. आज आपण करणार आहोत पूर्ण बागेची सैर करणार आहोत, कारण बरेच दिवस मी फिरलो नाही आहे आणि काय कुठे आहे ते आपण बघूया. शेतीपासून पूर्ण बागेमध्ये फिरूया. काय करते अंकिता. तांदूळ बघा, अंकिता कोपऱ्यामध्ये बघा तांदूळ साफ करते. चल जाऊया जरा. एक केळ पसवली होती तर केळीचा खोका काढायचा आहे. त्याच्यासाठी म्हणजे खोका म्हणजे आम्ही केळीचा खोका म्हणतो, काही लोक केळफूळ म्हणतात. म्हणजे केळफूळच आहे. ठेवते की येते लगेच. ठीक आहे अंकिता येते तोपर्यंत मी पुढे होतोय. केळफूल ना टायमावर काढले ना खूप छान लागतं ना. तर नंतर काय होतं की ते सुकत जातं पुढे पुढे आणि केळी मोठी होत राहते. मग काय खायला मजा येत नाही. तर जेव्हा ते जास्त कोवळं असतं ना तेव्हा खायचं. पूर्ण आता बागेत बघूया. एकंदरीत मी तुम्हाला दाखवतोय माझ्या पाठीमागे तुम्हाला. हे बघा हा शेकड आहे पूर्ण पाठीमागे. एकही पान नाही त्याच्यामध्ये. सर्व शेंगा वगैरे खाऊन सर्व फस्त केलेले आहेत. आणि आता दुसरा शेकड आहे, त्याच्यातली फुलं येतात, अजून नवीन फुलं येत आहेत. तर शेकटाची शेंग पण जबरदस्त एक मोठी झालेली आहे. मला 2 शेंगा दिसतात, मी तुम्हाला दाखवतो. ही बघा ही एक जाडी शेंगा इथे. ही बघा किती जाड झाली बघा. आणि एक इथे मोठी वरती आहे, त्याच्यामध्ये कापूस होतो. जर शेंग जर मोठी झाली ना तर त्याच्यामध्ये कापूस होतो. बघा ही एक मोठी शेंग आहे. हा माझ्या समोर एक आंबा आहे, खूप गोड असतो. तुम्हाला दाखवतो. हा माझ्या पाठीमध्ये हा बघा हा जो आंबा आहे जबरदस्त गोड आहे. हा आणि याच्यापेक्षा दुसरा गोड आहे तो कापा आहे. कापी बिटको असते गावाला आमच्या, तर ती बिटको नाही पण आंबा आहे तो, पण खूप गोड आहे. हा आंबा आहे. हे त्याच्या बाजूला सर्व हे कलम वगैरे हापूस वगैरे ते बघा हे. तर केळफूल काढायला जाऊया. हा की काढला आहे. हा हा हे मोठा आहे. 2 आहेत, एक पुढे पण आहे ना. हा बघा हात पोचेल काय काय करते. हा घोडा शिडी काहीतरी आणि छोटा घोडा त्या खुर्ची ना त्या खुर्ची ती पुरेल. थोडा हात पुरेल माझा एवढा असा, पण खुर्चीने चांगला पुरेल. हा बघा हे मोठं आहे, अजून काय सुकलं नाही आहे. हा एवढा 1 फुटाचा गॅप पडला आहे आणि वरती केळी आहे. गेल्या टायमाला मी केळी काढली होती जबरदस्त. आम्ही खाल्ली त्याची केळी आणि चांगली होती, गोड होती ना, मस्त गोड होते. हां इकडे बघा ह्या सर्व केळीच आहेत, पसवत आहेत. हे बघा इकडे आहे. आणि ती याच्या अगोदर पसवली आहे. त्याला केळी बघा किती आहेत. 1 2 3 3च फणे आहेत. आणि हे आता आपण काढतोय ती जबरदस्त मोठी आहे. चला केळी बघा कशी आहे, जबरदस्त केळी आहे. जवळजवळ 1 2 3 4 5 6 12 ते 16 फणे आहेत त्याला. आणि त्याचाच केळफूल आम्ही काढून घेणार आहे भाजीसाठी. तर केळी माझी इथे भरपूर आहेत, कारण मी काय करतो जेव्हा केळी पसवतात ना तर
थोड्या दिवसांनी मी ती केळी थोडी मोठी झाली की ती केळफूल काढतो आणि त्याची भाजी बनवतो. आम्हाला खूप आवडते कारण आम्ही आहेत कोकणामधले. आणि तुम्हाला कलमाचे आंबे दाखवतो. हे बघा, जबरदस्त आहे ते बघा. याच्या आतूनही आंबे आहेत, पण किती याच्यामध्ये राहतात अजून पिकेपर्यंत ते बघूया आपण. कारण खारटा पडतोय, काही आंबे पाण्यामध्ये लपलेले. हे बघा जबरदस्त. काय माहिती आहे, सिंधुदुर्ग साईडला ना आंबे लवकर होतात आणि तिथून वरती आलो आपण कोकणामध्ये, तळ कोकणमध्ये सिंधुदुर्ग आपला रत्नागिरी हा तळ कोकणच आला. तर तिकडे आंबे लवकर होतात कारण तो तापड भाग आहे, खडकाळ आणि कातळाचा भाग आहे, त्याच्यामुळे आंबे तिकडे लवकर पिकतात आणि तिकडचे आंबे मार्केटमध्ये लवकर येतात. आणि अलिबाग साईडला, रायगड, चिपळूण या साईडला आंबे लेट असतात. हे बघा छोटे आहेत, ह्याच्यापेक्षा मोठी झालेली आहेत काही ठिकाणी आंबे. आणल्यास काठी? खुर्ची आणलंस ना? तू काढते की मी काढू? मी काढू? ठीक आहे, काढ ना तू. काप, मस्त बघतो कसे काढते ते. आणखी त्या काढते, केळफूल काढते. काढ बघू. जास्त उंच नाही, ही थोडीशीच आहे बघा इथे. हा घट्ट पकडतो, नाही पडत असते. थांब, माझ्या अंगावरती चिक न पडला पाहिजे. अहो, माझा हातच नाही पोचत आहे. आयला काय खरं नाही, 1.5 फूट. तुझा हात नाही पुरत. चला तर मलाच काढायला लागेल. मस्त आहे, मोठा एकदम केळफूल. चला आता पण आंब्याखाली जाऊया. केळफूल काढले मी, आणखी त्याचा हात पुरत नव्हता तर तिला म्हटलं मी काढतो. पटकन काढून घेतलंय आणि जाणार आहे मी आंब्याखाली, की जो आमचा गोड आंबा आहे तिथे बघूया किती धरलेला आहे तो. आणि चिंच पण आहे यावर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी, म्हणजे 2 वर्ष आली का चिंचेचं पीकच नाही आहे. आणि गेल्या वर्षी तर आमचे कोकम गावाला 5-6 तारीखलाच पावसाने सुरुवात केली होती, हे तर सर्वांनाच माहिती आहे. तर पूर्ण कोकमं कुसली आणि त्याच्यामध्ये किडे पडले. त्याच्यामुळे 2 वर्षापूर्वीची जी आमची कोकमं होती तर ती आम्ही वापरली आणि अजूनही आहेत. या वर्षी पण काय कोकमाचं खरं नाहीत. बघा या साईडला पण आंबे भरपूर आहेत. हा आंबा ना जाम मोठा होता. ही कलम त्या अर्धी साईड पडली आणि अर्धी आहे एक साईड. घेऊन येते तू की? ठीक आहे चल. आता आपण जाऊया. ते जो गोड आंबा आहे इथून तुम्हाला दिसेल. हे बघा, हे मोठं झाड आहे इथे. हे बघा, हे गोड आंब्याचे झाड आहे, गावठी आंबा आहे. इथे मला आंब्याची काही कमी नाही आहे. तुम्हाला फणस पण दाखवणार आहे, पण तो फणस असा आहे फक्त पूसभाजीच्या कामाचा आहे तो फणस, बाकी काही त्याचं काम नाही. कारण त्याच्यामध्ये मोजून 7 ते 8 गरे निघतात, बाकी काही नाही. तर हा गोडा आंबा यावर्षी बऱ्यापैकी धरलेला आहे. हे झाड दुसरं आहे आणि त्याच्या बाजूला गोडा आंबा आहे. इकडे पूर्ण अर्धा दिसतोय बघा तुम्हाला. आणि हे हापूसचं कलम आहे, त्या साईडने मी तुम्हाला दाखवतो. या कलम आहेत ना, ह्याच्या आतून आंबे जास्त जातात, हिरवे जबरदस्त. आणि जे बाहेरच्या साईडला असतात ना ते मेका वगैरे पडून, खारट्या पडून निघून जातात. हे बघा, हा गोड आंबा आहे. ही दुसरी फांदी आणि ही फांदी आलेली आहे चांगली. आणि ह्याचे आंबे कसे आहे, थोडे कच्चे असतात, जशी काफी बिटको असते ना तसे असतात. हे बघा, ह्याच्यावरती दिसतात काय बघा तुम्हाला, खूप छान आले त्याच्यावरती आंबे. एप्रिलच्या एंडिंगला पिकायला सुरुवात होतील बहुतेक, असं माझा अंदाज आहे दरवर्षीप्रमाणे. आता मी आलो चिंचेखाली, पण चिंचेवरती चिंच आहेत, पण काय होतं काढायला गेलं ना तर आपल्या हाताला चिंच आली तर समजा ती चिंच आपल्याला मिळणार नाही. तर ही एवढी चिंच चिकट आहे की तुम्ही काठीने झोडपलं तरी येणार नाही, तिथे जाऊनच ती खुंटायला लागेल. मला वाटतं एक साईड इथे आहे, या साईडला इथे पाहिजे ह्या एक फांद्या इकडे जाऊन ना, है ना, एक गडकेने उद्या काढूया काय?
उद्या मला वरती झाडावरती चढायला लागेल चिंचेच्या. चिंचे झाडावर चढल्याशिवाय आपल्याला चिंचा मिळणार नाहीत. जवळजवळ मी फणस काढले होते 6 की 7 पुसभाजीचे फणस काढले होते. त्याच्यातले 2 ते 3 आम्ही खाल्ले आणि बहिणीला एक मुंबईला दिला. माझे मित्र केशव भिंगे, केशव निनावे, त्यांना पण एक फणस दिला मी पुसभाजीचा. कारण तो वांदोटा होता, कारण त्याची पुसभाजी चांगली होते, पण पिकायला तो काय खूप बेकार आहे. चांगले करे ना त्याचे बारक्या टाईपमध्ये कापण. आणि मी जास्त करून कापा फणस खातो. बरका मला अगोदरपासूनच आवडत नाही. जर तो कडक असेल तरच मी खातो. घरी येते येते माझ्याबरोबर. चला तर तुम्हाला मी दाखवतो की फणसावरती आता किती फणस बाकी आहेत ते. पण आता मी काय ते फणस खाणार नाही आहे. कारण झालं असं आहे की झाले ते मोठे. पुसभाजी म्हणजे कोवळेच पाहिजे. कोवळे फणस खायला त्याची भाजी मजा येते. आणि जून झालेले फणस काय त्याच्यामध्ये सांगूळ झाले असते. सांगूळ म्हणजे ती घराच्या वरती असते ती, तो भाग. आम्ही त्याला सांगूळ म्हणतो गावाला. तुमच्यामध्ये कमेंटमध्ये नक्की मला सांगा काय म्हणतात. घराच्या वरती असते ना व्हाईट कलरची पट्ट्या असतात छोट्या छोट्या, तर तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा. आणि या साईडला तुम्हाला झाड दाखवतो. हे बघा, हे सर्व काली मिरीचीच आहेत, वेली आहेत. ह्या काली मिरीची किती 10 ते 12 किलो काढली ना साहेबांची आहे. 10 ते 12 किलो काळी मिरी आम्ही काढली आणि ती साहेबाला दिली. आणि थोडी थोडी राहिलेली पिकलेली असते ते आम्ही काढून खातो म्हणजे मसाल्यामध्ये वापरतो. ते ओरिजिनल एकदम लाल कलरची खूप छान लागते. चुकली की काळी होती ती. आणि आता मोठा आंबा झालेला आहे. होत्या का थोडीसं पिकेल. हा बघा माझ्या इथं वरती दिसला. हा बघा आंबा इथे. अंकिता पण माझ्या बरोबर फिरते काय. हां हां सर्व काठे लावून ठेवतात. आमच्याकडे काय करतात, जर शेगलाची शेंगा झाले ना तर आम्ही 4 ते 5 वर्कर आहेत. सर्व 5 ते 6 जण आहेत आम्ही. तर सगळ्याची शेंगा आम्ही काढतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगेन, हे झाड आहे गुलाबाचं. पण असं झाड आहे की कुणाला जेव्हा किती वेळ होता फर्स्टला होतं काहीतरी. फर्स्टला तर तेव्हा ते स्कूलमधून सांगतात ना, नर्सरीमधून झाडं वगैरे फुलाचे वगैरे आणायचे आणि लावायचे. तर ते आता तो आहे 12वी झाला, तेव्हा त्याच्यासाठी आम्ही हे झाड आणलं होतं गुलाबाचं. आणि ते जबरदस्त झालं. आता हे फुलं वगैरे मस्त येतात त्याला फुलतात. आणि ते चांगलं झालं एकंदरीत की असं वाटतं की आपण कुठेतरी एक चांगलं झाड लावलं. आणि मला झाडाची खूप आवड आहे, त्याच्यामुळे झाडं मी लावतच असतो. गावाला म्हणा किंवा इकडे पण खूप आवड आहे. आता आपण आलो फणसाजवळ. हा बघा, हा मोठा फणस झाला आणि त्याच्यावर झालेत होंबील. हे बघा, आम्ही होंबील म्हणतो, तुम्ही लाल मुंगे म्हणता ना, ते बघा. त्याच्या बाजूला एक छोटा आहे नाही, पण ह्याच्यावर होंबील आहेत. हे बघा सर्व डसलेले आहेत. वर गेले ना चांगला सोलून काढतील. हा एक आहे, अजून आहे ना वर. हां हा वरती 2-3 आहेत, एका जागी 3 फणस आहेत. मला दाखवतो तुम्ही, मला दिसत आहेत. हे बघा, हे बघा 3 फणस. हे 3 फणस आहेत. आणि हा एक 4 अजून बारीक बारीक होतील की नाही मला शंकाच आहे. कारण कुवऱ्या सगळ्या पुसून पडलेले आहेत. मोठे झाले की ज्याला खायचं असेल ते खातील. मी काय गावावरून आणतो. गावी गेलो तर आम्ही फणस माझे अजून धरत नाहीत. मी झापड्यामधून आणले आहेत, लांज्यातून फणस. आणि ते आम्ही लावलेले आहेत फणस झापड्यातून. इथे बघा फिरायला एकदम मस्त आहे. बघा जबरदस्त व्ह्यू. अंकिता पण फिरते. खूपच सुंदर असा नजारा आहे बघा एकदम. संध्याकाळची वेळ आहे, 5 वाजलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही पडलो घराच्या बाहेर. कारण दिवसा इतकं ऊन असतं ना, जबरदस्त ऊन असतं. त्याच्यामुळे काय आम्ही बाहेर येत नाही. हीट जाम असते. हीट तुम्ही खुर्ची टाकून सावलीत बसलात तरी पण हीट. फक्त जाऊन झाडाखाली झोपू शकतो आपण. झाडं वगैरे चिक्कार आहे आपल्या गावच्या सारखंच आहे. मी आता आहे अलिबागमध्ये. आणि हा तुम्हाला गावठी आंबा दाखवतो बघा, एकदम भारी आहे. हा गावठी आंबा आहे बघा. गावठी आंबा तुम्हाला दाखवतो बघा, एकदम भारी, एकदम जबरदस्त आहे. पिकला की जाम खूप गोड लागतो, एकदम जबरदस्त लागतो आंबा. पण असं आहे की जेव्हा मी मेमधून गावावरून येतो
तेव्हा सर्व आंबे खतम व्हायला आलेले असतात तिकडे. तरी पण अंकिता ती काय करते, पाऊस नसला ना तर पिकलेले वगैरे काढून त्याची साठा घालते ना. पण एक वर्षी तिने साठे भरपूर बनवली पण सर्व कुसली आणि किडे पडले कारण पाऊस पडला. साठं त्याला ऊन जबरदस्त कडक लागतं आणि जेव्हा आपल्याला कडक उन्हाची गरज असते तेव्हा कडक ऊन नसतं, मग तेव्हा पाऊस येतो. एंडिंगला मेच्या एंडिंगला आम्ही गावाला येतो. 27-28 नंतर आम्ही इथे परत येतो जॉबवरती. तर असं आहे. आता जाऊया आपण शेतामध्ये. हा बघा केवढा दुधी झाला इथे आणि अक्षरशः आम्ही फेकून दिले दुधी. हे बघा काही कामाचे नाही, कोण खात नाही. हे बघा अक्षरशः आम्ही फेकले दुधी. हे बघा दुधी आम्ही दिले फेकून. हे बघा किती आहेत. आणि असे कवळे पण आहेत. हे आहेत इथे. होते का हा इथं कवळा आहे, हा अंकिताला एक सांगतो. एक हा कवळा आहे तो घे काढून आपल्याला उद्यासाठी. आणि बाकीचे असे धरतायत त्यांना एवढं पीक आलं आहे, जशी भुताडकी कशी होते तसं त्यांना पीक आलेलं आहे. त्याने केलेत पापड आज आणि ते घातलेच सुकत तुम्हाला दाखवते मी. पण हे बघा दिसतात माझ्या डोळ्यावरती सूर्य येतो आहे. हे बघा अंकिताने पापड घातले तिथे आणि ते गेले तिकडे. त्याच्याबरोबर पान पण आहे एक झाडाचं. पूर्ण वाडीला पूर्ण प्लॉटला फेरफटाका मारला मी. करवंद आपण बघूया पिकायला लागलेत कधी. लाल झालेली होती. पिकले की माझं काम चालू असतं. जेव्हा मी फेरी मारते तेव्हा ती खात राहणार. काढायची आणि खायची. फक्त गोड कुठे आहेत ही मला माहिती आहेत कारण आम्ही दरवर्षी खातो. त्याच्यामुळे करवंद गोड कुठे आहेत ती मला माहीत आहे. तर इथे बघूया. हां तांबडीच आहेत अजून आणि वरती मला पिकलेली दिसत आहेत. पण ती माझा हात पुरेल काय मला माहिती नाही. नाही पुरणार. हे बघा ही इथे पिकलेली आहेत. इथे वरती पण थोडीशी पिकलेली आहेत. हे बघा इथे पिकलेली आहेत पण ही काय माझ्या हाताच्या बाहेर आहेत. म्हणजे अजून जोरदार पिकलेले नाही आहेत. थोडीशी सुरुवात झालेली आहे करवंद पिकायला. करवंद पण अजून बरोबर पिकलेली नाही आहेत. एक 5 ते 6 दिवसामध्ये करवंद चांगली पिकतील. संध्याकाळ झाली आणि गेट बंद करायचा टाईम झालेला आहे. इथे पॉन्डचं आमच्याकडे काम चालू आहे लिकेजचं बांधायचं. त्याच्यासाठी JCB ट्रक हे सर्व येत असतात. त्याच्यामुळे जो हा मोठा गेट आहे तो उघडा ठेवावा लागतो कारण बंद करायला कोण येत नाही तिकडे. तर संध्याकाळी झाली की गेट हा मोठा बंद करायचा आणि छोटा गेट ऑटो सिस्टमवरती टाकायचा रात्रीसाठी. तर झालं बंद. अजून लेबर घरी जायचे आहेत. तर मी चाललो आहे आता घरी. जरा चहा वगैरे घेऊया कारण भरपूर फिरलो आहे आता मी. तर मंडळी बरेच फिरलो आणि आत्ता रात्रीचं जेवण वगैरे घेतलं आहे आणि म्हटलं व्हिडिओ एंड करूया. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.